नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता ईश्वरी म्हणत असते की सर, मला असं वाटतं की आपली कॅचे लाईन अशी हवी जी लोकांच्या मनामनात भरेल. म्हणजे त्याच्याबरोबर लोकांचे इमोशन्स जोडले गेले पाहिजे असं मला वाटतं. कुठलीही गोष्ट असू दे, जोपर्यंत लोकांना त्याच्यामध्ये आपलेपणा जाणवत नाही ना, तोपर्यंत लोक त्या गोष्टीला किंवा त्या वस्तूला प्रतिसाद करत नाही. महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इमोशन्स. तेव्हा इथे लावण्या म्हणत असते की 1 मिनिट ईश्वरी, बिझनेस आहे ना, तो इमोशन्सने केला जात नाही, तर तो ब्रेनने केला जातो आणि बिझनेस हा ब्रेनने केल्यानंतरच तो सक्सेस होत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो की ईश्वरी, तुला काय म्हणायचं आहे, प्लीज गो हेड, जे काही आहे ते तू सांग. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सात्विक फॅशन हे नाव जरी इंग्लिशमध्ये असलं तरी त्याचं उत्पादन इथे आपल्या मातीत, आपल्या ह्या भारतात, महाराष्ट्रात होणार आहे. त्याच्यामुळे कॅचे लाईनसुद्धा लोकांना आवडेल अशीच असावी असं मला वाटतं, ज्याच्याबरोबर लोक कनेक्ट करतील. तेव्हा अर्णव म्हणतो की ईश्वरी, तू बरोबर बोलतेस. लावण्या, तू एक काम कर, आपले जे कॉपीरायटर आहेत ना, त्यांना तू फोन कर आणि त्यांच्याकडून सगळ्यात बेस्ट त्यांच्याकडून कॅचे लाईन काढून घे. जास्तीत जास्त कॅचे लाईन आपल्याला हवे आहेत, त्याचा फायदा आपल्याला होईल. आणि मग इथे अर्णव इन्व्हेस्टरला म्हणतो की तुम्ही माझ्याबरोबर चला, आपण गेस्ट रूममध्ये जाऊया आणि तिथे जाऊन आपण आता बोलूया, पुढच्या गोष्टी तिथे डिस्कस करू. तेव्हा इथे लावण्या म्हणत असते की ईश्वरी, तुला सोडणार नाही मी. तू खूपच जास्त हुशारी मारतेस ना. आता बघ, मी तुझी हुशारी कशी पायदळी तुडवते ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंजली देवी आईची पूजा करत असते. ती म्हणत असते की देवी आई, सात्विक फॅशनवरती खूप मोठं संकट आलेलं आहे. हे संकट लवकरात लवकर दूर होऊ दे देवी आई. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मामी बसलेली असते. तेव्हा राकेश तिथे येतो आणि म्हणत असतो की मामी, अंजली कुठे आहे? मगापासून अंजली दिसत नाही आहे. तेव्हा मामी म्हणत असते, जावई बापू, अंजली देवघरामध्ये आहे. ती देवाजवळ प्रार्थना करते सात्विक फॅशन वाचवण्यासाठी. तेव्हा राकेश म्हणतो म्हणजे? तेव्हा वल्लरी म्हणत असते, कारण सात्विक फॅशनचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे ना, ते नुकसान आता भरून निघणार नाही आहे. आणि ते नुकसान करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नाही आहे, तर लावण्य आहे, जी हे नुकसान करणार आहे आणि स्वतःच भरून काढणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीने फोन केलेला असतो लावण्याला आणि ती म्हणत असते, काय गं लावण्या, सात्विक फॅशनचं खूप मोठं नुकसान झालं का गं? तेव्हा इथे लावण्या म्हणते, हो ना. तेव्हा वल्लरी म्हणते, मग अर्णव चिडला असेल तुझ्यावरती, कारण विंटर कलेक्शनची सगळी जबाबदारी तर तुझ्यावरती होती. तेव्हा इथे लावण्या म्हणते, बरोबर बोललात मामी, आणि मी माझी ही जबाबदारी अगदी जबाबदारीने नीट पार पाडलेली नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते म्हणजे? तेव्हा लावण्य म्हणत असते की ARला ह्या प्रॉब्लेममध्ये मीच टाकलं आहे आणि मग मीच ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देणार आणि मग ARच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार. त्याच्या मनामध्ये जागा मिळवण्यासाठी मी हा सगळा प्लॅन केलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश म्हणतो, अरे वा, चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ आता अर्णव सात्विक फॅशनच्या प्रॉब्लेममध्ये बिझी असेल आणि तोपर्यंत मी इथे आता माझे खिसे गरम करून घेतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लावण्याने तर चांगली बाजी मारले, सिक्सरच मारलाय. आता मलासुद्धा सिक्सर मारायला हवा. जेव्हा इथे अंजली देवघरामध्ये देवाचा आशीर्वाद घेत असते, तेव्हा तिथे राकेश आता मुद्दामूनच धावत पडत येतो आणि म्हणतो, अंजली, अगं काय करतेस तू अंजली, तुझं लक्ष कुठे आहे? अंजली म्हणते, का काय झालं? तेव्हा राकेश म्हणतो, अगं तुझी ओढणी त्या दिव्याजवळ पोचली होती, आता पेट घेतलं असता ना तिने, मी आलो म्हणून नशीब तुझा जीव वाचला. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, हो का, सॉरी हो, माझं लक्ष नव्हतं. तेव्हा राकेश म्हणतो, अंजली, मला सात्विक फॅशनबद्दल मामा मामीकडून कळलं. खरंच सांगतो ना, मला खूप जास्त टेन्शन आलं आहे गं. मी मंदिरामध्ये गेलो होतो, तेव्हा पुजाऱ्याने मला सांगितलं. पुजारी मला म्हणाले की तुमच्या घरामध्ये जर नेगेटिव्हिटी असेल तर एखादी पूजा करा म्हणावं, नाहीतर घरामध्ये ज्या जुन्या वस्तू वगैरे असतील ना, त्या विकून टाका.
तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की अंजली कसं असतं ना, पुजारी मला म्हणाले, मी त्यांना म्हणालो की आमच्या घरामध्ये नेगेटिव्हिटी आहे. तेव्हा पुजारी म्हणाले की ज्या काही जुन्या जुन्या वस्तू तुमच्या घरामध्ये असतील, ज्या काही कामाच्या नाही आहेत, त्या घरातून काढून टाका. मग मी काय म्हणतो, आपल्या इथे स्टोरूममध्ये काही जुन्या वस्तू असतील ना, त्या आपण काढून टाकायच्या का? तेव्हा अंजली म्हणते, हो हो, काढून टाकूया ना. या सगळ्यामुळे जर आपल्या घरावरील संकट जाणार असेल तर नक्कीच आपण त्या सगळ्या जुन्या वस्तू काढूया. अहो तुम्ही कराल का ते सगळं? कुणाला तरी साफ करायला बोलवाल का? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अंजली ते सगळं तू माझ्यावरती सोड. मी बरोबर लोकांना बोलून ते सगळं साफ करून टाकतो. तेव्हा अंजली म्हणते ठीक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेशने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं, कारण ज्या काही जुन्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये स्टोरूममध्ये काही अँटिक वस्तूसुद्धा असतात आणि त्या विकल्यानंतर सहज त्याला 2-3 लाख रुपये मिळणार असतात. तेव्हा राकेश म्हणतो की चला, अर्णव ईश्वरी घरामध्ये नाही आहेत तोपर्यंत मला माझे खिसे गरम करू दे. त्यानंतर प्रेक्षकांनो, लावण्य म्हणत असते की नुकसान तर होणार आणि नुकसान झालंच पाहिजे, कारण मी कॉपीरायटर्सला फोनच करणार नाही आहे, त्यामुळे कॅचे लाईन येणारच नाही. मला कॅचे लाईन इथे आणायच्याच नाही आहेत. मी सरळ जाऊन सांगणार आहे की कॉपीराईट्स यांचा फोन लागत नाही आहे किंवा त्यांच्याकडून आपल्याला कॅचे लाईन मिळालेल्याच नाही आहेत. जेवढं नुकसान होईल ना तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे, असं लावण्य म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, लावण्य म्हणत असते की सॉरी, खरंच सॉरी. सात्विक फॅशन आता लवकरच बंद होणार आहे. मी सगळं काही नीट करणार होते पण तेवढ्यातच तिथे तुझी ओव्हरस्मार्ट बायको ती ईश्वरी आली ना, मिडल क्लास कुठली. मग आता सात्विक फॅशन याला टाळा तर लागणारच ना. बिचारा सात्विक फॅशन आता लवकरच बंद पडणार आहे. काय करायचं आता? तुझं स्वप्न हे स्वप्नच राहणार. ईश्वरीने हे बोलणं आता ऐकलेलं असतं. ईश्वरी म्हणते, लाज नाही वाटत इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागायला? नाही वाटत लाज तुम्हाला? का केलं तुम्ही असं? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की हे सगळं तुम्ही मुद्दामून जानबुजकर केलंत का? तेव्हा लावण्य म्हणते, हो, हे सगळं मीच मुद्दामून जानबुजकरच केलेलं आहे. काय करशील तू? सांग ना, काय करशील? जाऊन आता आरला सांगशील का? जाऊन सांग ना गं. मी अजिबात घाबरत नाही, कळलं ना. हे सगळं मी मुद्दामून केलं आहे. मीच प्रॉब्लेममध्ये आरला टाकणार होते आणि मी सॉल्युशनसुद्धा देणार होते, कारण मला आरच्या मनामध्ये माझ्याबद्दल जागा निर्माण करायची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, म्हणजे तुम्ही सुधारण्याचं जे काही करत होता ते सगळं नाटक होतं? तेव्हा लावण्य म्हणते, हो, नाईलाजाने मला हे नाटक करावं लागलं, कळलं का? नाहीतर चांगलं वागून काय करू मी, सांग ना. चांगलं वागून आत्तापर्यंत मला काय मिळालं? म्हणून म्हणून मी हे सगळं केलं. सात्विक फॅशन आहे ना, ते लवकरच आता बंद पडणार आहे. मी काय करणार आहे माहिती आहे? आरला आहे ना पूर्णपणे रस्त्यावरती आणणार आहे. याची त्याला जाणीव करून देणार आहे की विदाऊट लावण्या तो काही नाही आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला त्याला लावण्याची गरज आहेच, आणि जर मी त्याच्याबरोबर नसेल ना तर सात्विक फॅशन चालणारसुद्धा नाही, याची जाणीव मला आरला करून द्यायची आहे. हे घे, ही चावी आहे ना तुझ्याकडे ठेव, कारण सात्विक फॅशनला आता टाळा लागणार आहे. कुणी काही करू शकणार नाही आहे. आरला असं वाटतंय की त्याच्याकडे पॉवर आहे, पैसा आहे, म्हणून तो लोकांना इग्नोर करू शकतो, पण तसं नाही आहे. मी सुद्धा त्याच्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे आणि याची जाणीव मी आरला करून देणारच. लावण्य म्हणत असते की आता तर बघ, मी प्रॉब्लेममधून त्याला बाहेर काढणारच होते, पण तुझ्यामुळे अजून प्रॉब्लेम क्रिएट झाला. तो आलीस ना तिथे शहाणपणा करायला. आता मी आरला ह्या संकटामधून बाहेर काढणार नाही. त्याला आता हिरोपासून मी झिरो करणार, वरून आता त्याला खाली आपटणार, आणि तो जेव्हा रस्त्यावरती येईल ना तेव्हा त्याला माझी आठवण येईल आणि तो माझ्याकडे येईल. तेव्हा मी मात्र त्याला कुठेही जाऊ देणार नाही, कळलं तुला? तेव्हा आता काय करायचं आहे ते कर. मी पण बघते ना सात्विक फॅशन कसं वाचवतेस ते. कसं वाचवणार आहेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, 1 मिनिट, तुम्ही काही वाकडं करू शकणार नाही अर्णव सरांचं आणि सात्विक फॅशनचं सुद्धा. तुमच्यासारख्या मुलीची त्यांना गरज नाही आहे. आणि ईश्वरी म्हणत असते की जेव्हा एक बायको आपल्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते ना, तेव्हा ती काय काय करू शकते हे तुम्हाला आत्ता कळेल, कळलं ना. तेव्हा लावण्य म्हणते, बास झालं, बोलणं खूपच जास्त सोपं असतं, करणं कठीण. कॅचे लाईन तू काढणार आहेस का? सांग ना, आहे तुझ्यात तेवढी हिंमत? आहे तेवढी तुझ्यात हुशारी?
तेव्हा ईश्वरी म्हणते, आता तर तुम्ही बघाच मी काय करते ते. तेव्हा ईश्वरी ती चावी आता लावण्याच्या हातात देते आणि म्हणते की ही चावी तुमच्याकडे जपून ठेवा, कारण आज संध्याकाळपर्यंत मी स्वतः माझ्या हाताने हा टाळा उघडणार आहे. सात्विक फॅशन बंद पडणारच नाही. तुम्ही उघड्या डोळ्याने फक्त स्वप्न बघत राहा. कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश इथे स्टोरूममध्ये आलेला असतो आणि तो आता सगळ्या अँटिक वस्तू बघत असतो आणि त्याची किंमतसुद्धा करत असतो. तो म्हणत असतो की साधारण या वस्तूचे 4,000 रुपये मिळतील, या वस्तूचे 8,000, या वस्तूचे 15,000. म्हणजे सगळ्या अँटिक वस्तू जुन्या जुन्या जर विकल्या तर कदाचित 2.5 ते 3 लाख रुपये तरी मला सहजच मिळतील. म्हणजे ते त्या दादाच्या तोंडावरती मारेन. थोडे दिवस तरी तो दादा गप्प बसेल, असं इथे राकेशला वाटत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, राकेश आता खुश झालेला असतो. तो म्हणतो की या वस्तूंचा वापर माझ्यासाठी आता होणारच आहे. अर्णव, तू इथे अंजलीच्या अकाउंटबरोबर जॉईंट अकाउंट खोललंस, सगळे दागिने लॉकरला नेऊन ठेवलेस. तुला काय वाटलं आता मी पैसे जमा करू शकणार नाही का? माझ्याकडे एकापेक्षा एक मार्ग आहेत पैसे जमा करण्याचे, कळलं ना? तू कधीच मला काउंटर करू शकणार नाही आहेस अर्णव, असं इथे आता राकेश म्हणत असतो. तेव्हा तो आपल्या माणसाला फोन करतो आणि म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या इथे गाडी घेऊन यायची आणि हे बघ, इथे आल्यानंतर शांत राहायचं, पैशांचा विषयसुद्धा काढायचा नाही आणि पैशांचं जे काही बोलणं असेल ना ते आपल्यामध्ये होईल, ते आपलं बोलणं असेल, बाकी कुणाला काही कळता कामा नये. फक्त इथे येऊन या वस्तू बाहेर काढायच्या आणि नंतर त्या नेऊन विकायच्या. जे काही पैसे मला तुला द्यायचे आहेत ते सगळे मी देईन, पण आधी कुणाबरोबरही विषय काढायचा नाही, असं आता राकेशने ठरवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता सात्विक फॅशनमध्ये सगळे गेस्ट रूममध्ये बसलेले असतात आणि खूप लोकांना तिथे कॅम्पेनसाठी सुद्धा बोलवलेलं असतं, जाहिरात करण्यासाठी. इथे आता PR साठी बोलवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इन्व्हेस्टर म्हणत असतात की तुमची कॅचे लाईन तयार आहे का मिस्टर राज्य शिर्के? तेव्हा इथे मीडियावाले सुद्धा आलेले असतात, सोशल मीडियावाले. म्हणजे ते लोक इथे एखादी टॅगलाईन असू दे, एखाद्या गोष्टीची ॲडव्हर्टाइजमेंट असू दे, ते आपल्या इथे सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोचवत असतात. त्यामुळे इथे कितपत लोकांची पसंती मिळते हे आता बघितलं जात असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इन्व्हेस्टर बसलेले असतात. ते म्हणत असतात की मिस्टर राज्य शिर्के, अहो कुठे आहे तुमची कॅचे लाईन? तेव्हा मीडियावाले म्हणतात की जर कॅचे लाईनच नसेल तर एवढं मोठं कॅम्पेन करण्यात काही अर्थ नाही आहे की नाही कॅचे लाईन? तेवढ्यातच तिथे लावण्य येते. अर्णव तिला खुणवतो की काय झालं, कॅचे लाईन मिळाली का? कॉपीराईट्सकडून तू मागितलीस का? पण इथे लावण्याने कॉपीरायटर्सला फोनच केलेला नसतो, त्यामुळे कॅचे लाईन काही मिळत नाही. तेव्हा इथे सोशल मीडियावाले म्हणतात की सर काय करायचं आहे, तुमच्याकडे जर कॅचे लाईन नसेल तर हे कॅम्पेन करण्यात काही अर्थ नाही आहे. मग तुमचं हे जे काही ब्रँड आहे ते लोकांपर्यंत कसं काय पोचणार? जे काही लॉसमध्ये चाललं आहे, तुम्हाला प्रॉफिटमध्ये यायचं असेल तर काही ना काहीतरी तुम्हाला करावंच लागणार आहे सर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की कॅचे लाईन. तेव्हा ईश्वरी म्हणते कॅचे लाईन तयार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो काय? तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते हो, कॅचे लाईन तर तयार आहे, ठीक आहे मी तयार करून आणली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर प्लीज, कॅचे लाईन तयार करणं खायचं काम नाही आहे, तुला कसं काय जमणार आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही नका काळजी करू. ईश्वरी म्हणते की सर या ना, तुम्ही बघा ना ही कॅचे लाईन, तुम्हाला नक्की आवडेल. सर काहीही झालं ना तरीसुद्धा आपले सात्विक फॅशन बंद नाही पडणार सर, आपलं नुकसान नाही होणार. तुम्ही फक्त बघा, आपण प्रॉफिटमध्येच असणार आहोत. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर माझ्यावरती विश्वास आहे ना तुमचा? तेव्हा अर्णव म्हणतो माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे मिस इंदौर, पण कॅचे लाईन जर या लोकांना नाही आवडली तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. तेव्हा ईश्वरी म्हणते सर तसं काही होणार नाही आहे, आपण फक्त पॉझिटिव्ह विचार करूया ना. तुम्ही ही कॅचे लाईन बघा तरी, माझ्यावरती विश्वास आहे ना, मग तो विश्वास कायम ठेवा, तुम्हाला ही कॅचे लाईन नक्की आवडेल, तुम्ही बघा तर खरं. तेव्हा इथे अर्णव आता तो पडदा बाजूला करतो आणि सगळेजण आता कॅचे लाईन वाचत असतात. तर इथे बोर्डवरती ईश्वरीने लिहिलेलं असतं की सात्विक फॅशन, त्याचबरोबर विंटर कलेक्शन, आईच्या मायेची ऊब, फक्त थंडीपासूनच नाही तर वाईट नजरेपासून सुद्धा वाचवणार इथे विंटर कलेक्शन, असं इथे ईश्वरीने कॅचे लाईनमध्ये लिहिलेलं असतं. तेव्हा इथे लोक आता ते वाचतात. इन्व्हेस्टर लोक एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात की आता ही कॅचे लाईन कुठपर्यंत आपल्याला सपोर्ट करेल काही सांगता येत नाही. तर इथे आईच्या मायेची ऊब ही फक्त थंडीपासूनच नाही वाईट नजरपासून सुद्धा वाचवते.
तेव्हा इथे लावण्याला वाटत असतं ही कॅचे लाईन लोकांना आवडणार नाही. लावण्या खुश असते. तेव्हा इथे आता ईश्वरी अर्णव एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात. काय होणार आहे काय नाही त्यांना भीती वाटत असते. आता सोशल मीडियावाले ती न्यूज लगेचच अपलोड करतात. तेव्हा प्रेक्षकांनो आता सात्विक फॅशन आणि त्याची असलेली ही टॅग लाईन लोकांना खूपच जास्त आवडते आणि ज्या पद्धतीने इथे आता सोशल मीडियावरती ही माहिती प्रसिद्ध झालेली असते की विंटर कलेक्शन ऊब आईच्या मायेची ही फक्त थंडीपासूनच नाही वाईट नजरेपासूनही वाचवते. अशा पद्धतीचं जे काही आता कॅचे लाईन असते टॅग लाईन असते ती लोकांना आवडलेली असते. इन्व्हेस्टर लोकंसुद्धा इथे आता खुश झालेले असतात जेव्हा सोशल मीडियावाले म्हणत असतात की अरे वा, इथे लोकांनी तर ह्या लाईनला खूपच जास्त प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे आता थोड्या वेळापूर्वीच टाकली ना, इथे आता 5-10 मिनटामध्येच 1000पेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत, लाईक्स आलेले आहेत. त्यामुळे या लाईनला या कॅचे लाईनला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळणार हे मात्र नक्की. तेव्हा इथे इन्व्हेस्टर म्हणतात की हो ना, आणि त्याचबरोबर मिसेस राज शिर्के तुम्ही तर कमालच केलीत. तेव्हा इथे अर्णवला खूप आनंद झालेला असतो. लावण्याला टेन्शन आलेलं असतं. तीसुद्धा आपला मोबाईल घेते आणि आता बघत असते की ती लाईन कशा पद्धतीने लोकांनी बघितलेली आहे, रिस्पॉन्ड केलेली आहे. थोडा वेळ थांबल्यानंतर इथे आता सात्विक फॅशनला खूपच लोकांनी लाईक केलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवसुद्धा आपल्या मोबाईलवरती ते बघतो. अर्णवसुद्धा खुश झालेला असतो. जे त्यांना हवं होतं ते मिळालेलं असतं. तेव्हा इथे लोकं म्हणत असतात की वा, सात्विक फॅशन आता पुन्हा नावारूपाला येणार. अजिबात त्याचं नुकसान होणार नाही आहे, उलट प्रॉफिटमध्ये येणार. तेव्हा अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि म्हणतो की तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आनंद होत आहे की हे सगळं माझी मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के हिने केलेलं आहे. या सगळ्याचं क्रेडिट तिला जातं. मी खूप मोठ्या संकटामध्ये सापडलो होतो, पण माझ्या बायकोनी माझी साथ दिली आणि या सगळ्यातून तिने मला बाहेर काढलं. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवने इथे कितीतरी अभिमानाने ईश्वरीचा हात पकडलेला असतो. तेव्हा ईश्वरीला खूपच जास्त आनंद झालेला असतो. त्या दोघांना असं एकत्र बघून लावण्या खूपच जास्त जेलस होते. हा सगळा प्रॉब्लेम लावण्याने मुद्दामून क्रिएट केलेला असतो अर्णवला त्रास देण्यासाठी. तो एकदा का हल्ला तो रस्त्यावरती आला की मग ती लावण्य त्याला आधार द्यायला जाणार आणि मग त्याला या सगळ्या संकटातून ती बाहेर काढणार अर्णवच्या मनामध्ये जागा निर्माणसाठी. हे सगळं ती अर्णवच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी करत असते. पण प्रेक्षकांनो ईश्वरीने इथे आता लावण्याचा डाव ओळखलेला असतो आणि ती अर्णवला म्हणते की सर, माझ्यावरती विश्वास होता ना तुमचा, मी तुम्हाला संकटात नाही पडू देणार. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता आकाश म्हणत असतो की आपण एक शब्द द्यायचा आणि समोरच्या माणसाने त्या शब्दावरून जे काही आठवेल ना ते सगळं मनापासून बोलायचं. तेव्हा ईश्वरी म्हणते की बढिया, पहिला शब्द मी देणार तो सुद्धा अर्णव सरांना आणि माझा पहिला शब्द आहे की प्रेम. आता प्रेम या शब्दावरून अर्णव सरांना खूप काही बोलायचं आहे, जे काही मनात असेल ते सगळं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर, तुमचा शब्द प्रेम आहे आणि त्याबद्दल आता तुम्हाला बोलायचं आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो प्रेम आणि त्याच्यावरून अर्णव आता आपल्या मनातली गोष्ट ईश्वरीपर्यंत पोहोचवणार असतो. कारण ईश्वरीला अर्णवच्या मनात नक्की तिच्याबद्दल काय आहे ते जाणून घ्यायचं असतं.